आपल्या आजूबाजूला 15 ते 17 वयोगटातील ही जी काही मुलं असतात ती जरी आपल्याला अगदी केअरफ्री किंवा वेल कॉन्फिडंट दिसत असतील तरी काही मुलं अशी असतात ज्यांच्या मनामध्ये ना कुठेतरी एक वादळ घोंगावत असतं आणि त्याच्याबद्दल ते क्वचितच कोणाशी तरी चर्चा करत असतील, ओपन अप होत असतील. आणि ते वादळ कोणतं तर सेल्फ इमेज जी त्यांना त्यांची अजिबात आवडत नाही आणि दे आर नॉट हॅपी विथ देअर बॉडी टाईप. ह्या सगळ्या गोष्टी आहेत ज्या त्यांना अजिबात आवडत नाही. रिसर्च असं सांगतो की 15 ते 17 वयोगटातील जी बरीचशी आजकालची जी मुलं आहेत म्हणजे जेनझी म्हणू शकतो आपण, त्यांना असं वाटतं की दे आर नॉट फिलिंग मोर लाईक म्हणजे मॅन. त्यांना मेनली फिलिंग ती येत नाहीये की त्यांच्यात काहीतरी कमी असं त्यांना सारखं वाटत राहतं. इव्हन सोशल मीडियावरती दिसणारे ते पोस्ट रील्स हे बघून पण त्यांना असं फील होते की आपण याच्यासारखी दिसत नाहीये, कंपॅरिझन आहे कुठे ना कुठेतरी. आणि जेव्हा त्यांना असं वाटतं म्हणजे सोशल प्रेशर जसं की उंची इतकीच पाहिजे, वजन इतकंच भरलं पाहिजे, आपल्यामध्ये ताकद पाहिजे, स्ट्रेंथ पाहिजे बरंच. आणि जेव्हा या मुलांना असं वाटतं की आपण ह्या मेजर्समध्ये मापामध्ये अजिबात फिट बसत नाही तेव्हा त्यांचा जो सेल्फ इस्टीम असतो तो डाऊन होतो. शिवाय ते एन्झायटी किंवा डिप्रेशन ह्या गोष्टींसारखे म्हणजे शिकार होतात. तर माणूस म्हणजे ॲज अ मेल कसा असला पाहिजे जे ह्यांना वाटतं की एक अगदी अनइमोशनल आणि त्याचबरोबर सेल्फ रिलायंट. आणि जेव्हा त्यांना असं वाटतं की आपल्यामध्ये तर हे काही नाही आहे तर मग ते ह्या गोष्टींना रिस्पॉन्ड करतात अगदी ॲग्रेसिव्हली किंवा ते सोशली पूर्ण विड्रॉवल दाखवतात स्वतःचा. तर मला काय वाटतं की तुमचं म्हणजे जे तुमचा बॉडी टाईप किंवा तुम्ही कसे दिसता याच्यावरून तुमची स्ट्रेंथ किंवा तुम्ही किती कॉन्फिडंट आहात किंवा तुम्ही काय करू शकता लाईफमध्ये ह्या गोष्टी तर अजिबात ठरत नाहीत. बरोबर आहे. सो कुठलाही मुलगा जर ह्या फेजमध्ये जात असेल तर सगळ्यात अगोदर त्यांना म्हणजे त्याने आपल्या पॅरेंट्सशी ह्या गोष्टीची चर्चा केली पाहिजे. शिवाय सेल्फ अनालिसिस हे जास्त इम्पॉर्टंट आहे.